नमस्कार विद्यार्थ्यांनो. चला विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. आपण अपूर्णांक ही क्रिया बघितलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये. विद्यार्थ्यांनो, अपूर्णांक म्हणलं की भरपूर मुलांना भीती असते की बापरे मला अपूर्णांक जमेल की नाही, किंवा अपूर्णांक म्हणजे खूप कठीण आहे की काय. आता अपूर्णांक म्हणजे तर टीचरनी शिकवलंय, पण याची बेरीज वजाबाकी करताना आम्हाला खूप लोड येतो का, किंवा याला किती वेळ जातो. विद्यार्थ्यांनो, अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी स्टेप बाय स्टेप करणं कधीही चांगलंच आहे. पण बघा, ज्यावेळेला आपण नवोदय, स्कॉलरशिप, NMS अशाच्या स्पर्धा परीक्षा देत असतो त्यावेळेला आपल्याला ठराविक वेळेतच हे अपूर्णांक सोडवावे लागतात. मग त्यावेळेला जर आपण प्रत्येक स्टेप करत बसलो तर आपला वेळ निघून जाईल आणि आपला वेळ पण संपून जाईल पेपरमध्ये. तर त्यासाठी आपल्याला शॉर्टकट माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची शॉर्ट ट्रिक मी सांगणार आहे. बघा विद्यार्थ्यांनो, सगळ्यात अगोदर आपण पहिलं गणित बघूयात. 7 - 2/9. आता या अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची, किंवा टीचर अपूर्णांकाची वजाबाकी करताना वेगळं काय आहे. बघा, आपण याला अगोदर लॉंग ट्रिपने करून जाऊया. लॉंग टर्मने करताना काय करायचं आपल्याला, बघा या 7च्या खाली काही नाहीये म्हणजे 1 असणार आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. अपूर्णांक काय मिळेल आपल्याला, बघा दुसरा की 7/1 - 2/9. आता दोन्हींचे छेद समान करायचे, म्हणून याला गुणिले 1 करा आणि याला गुणिले 9 करा. इथं वर गुणिले 1, कारण खाली 1 ने गुणले म्हणल्यानंतर वर 1 ने गुणावं लागेल. खाली 9 ने गुणले म्हणल्यानंतर वर सुद्धा आपल्याला 9 नेच गुणावं लागेल. बघा काय झालं मग, 9×7 = 63 9×1 = 9 वजा 2×1 = 2 आणि 9×1 = 9. तर आपल्याला नवीन अपूर्णांक कोणता मिळालेला आहे, 63 - 9 आणि 2/9. बघा, मग आता आपल्याला दोन्हीकडे आपले काय झालेले आहेत, छेद समान झालेले आहेत. मग यांची वजाबाकी करूया. 63 मधून 2 गेले, 61/9 हा अपूर्णांक मिळाला. त्याला आपल्याला या पद्धतीने रूप द्यायचं आहे, हाय की नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करणार, 9×1 = 9 9×7 = 54 म्हणजे 6चा भाग बसला, हाय की नाही. 9×7 = 54. ज्या वेळेला 54 निघतात त्यावेळेला वर किती शिल्लक राहतात बघा विद्यार्थ्यांनो, 7 आणि मग 9 राहील. म्हणजे आपल्याला नवीन अपूर्णांक कोणता मिळतो, 6.7/9. हे झालं या अपूर्णांकाचं उत्तर. मग आता एवढी सगळी ट्रिप करायची म्हणल्यानंतर आपले 2 मिनिट तरी वायाला जातात. मग आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये एका मिनिटाचा विचार करावा लागतो. मग आता हे शॉर्ट ट्रिकने कसं करायचं, किंवा टीचर तुम्ही जे सांगितले हे तर आम्हाला शाळेत किंवा ट्युशन मध्ये शिकवलेलं आहे, तर यापेक्षा वेगळं काय आहे तुमच्याकडे. बघा विद्यार्थ्यांनो, एवढ्या सगळ्याचा जर आपल्याला विचार करायचा झालं तर इतका वेळ केला तर मग आपला वेळ वाया जातो. काय करायचं बघा, हे जे 7 दिलेलं आहे की नाही, आता याला मायनस मध्ये काय करायचं आपल्याला 6 घ्यायचं. 7 मधून -1 करा आणि 6 घ्या. परत काय करायचंय, 9 आणि 2 मध्ये कितीचं अंतर आहे बघायचं. 9 आणि 2 मध्ये 7चं अंतर आहे आणि छेदस्थानी 9. बघा, शॉर्ट ट्रिकने तुम्हाला हेच उत्तर मिळालेलं आहे की नाही, आहे की नाही आपल्या या गणितामध्ये मॅजिक. बघूयात आता. चला विद्यार्थ्यांनो, आता आपण पुढचं गणित बघूया. पुढचं गणित आपल्याला काय दिलेलं आहे, 6.1/4 अधिक 7.1/2. आता याला आपल्याला स्टेप बाय स्टेप अगोदर सोडवून बघायचं आहे. मी तुम्हाला अगोदर शॉर्ट ट्रिक सांगते आणि मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण डायरेक्ट शॉर्ट जरी केलं तरी ते आपलं गणित चुकणार नाही. आता शॉर्ट पद्धतीने करून बघूया आपण. 6 आणि 7 यांची बेरीज किती होते विद्यार्थ्यांनो, 13 होते. आता बघा, इथे गुणिले 2 करायचं, वर पण गुणिले 2 करायचं. नवीन अपूर्णांक कोणता मिळतो, 2×1 = 2 आणि 2×2 = 4. म्हणजे दोन्हीकडचा छेद कसा झालाय, समान झालाय. तर 2 + 1 म्हणजे 3/4. बघा विद्यार्थ्यांनो, मी शॉर्ट मध्ये केलंय तेव्हा मला हा अपूर्णांक इथं मिळालेला आहे. आता आपण लॉंग टर्म करून बघूयात, जेणेकरून आपल्याला हा अपूर्णांक मिळतो की नाही हे पाहणं गरजेचं आहे. मग यावरून आपला विश्वास बसेल की आपण शॉर्ट ट्रिकने अगदी कमी वेळामध्ये गणित करू शकतो. चला आता काय करायचं आपल्याला, 6 अधिक 7. चला पुढचं घ्या, 1/4 अधिक 1/2. ठीक आहे. आता इथं छेद समान आहे का, नाहीये. चला मग ह्याचा छेद समान करून घेऊया. इथं गुणिले 2 करा, इथं पण गुणिले 2 करा. नवीन अपूर्णांक मिळतो कोणता, 2×1 = 2 आणि 2×2 = 4. म्हणजे आपल्याला छेद समान झालेला आहे. तर बघा, 6 आणि 7 किती झाले, मग 6 आणि 7 झाले 13 आणि 2 अधिक, बघा आता पुढे काय येणार, 1/4 अधिक 2/4. ठीक आहे. समान अपूर्णांक मिळालेला आहे आपल्याला, छेद समान असलेले आपण जवळ ठेवले. आता यांची बेरीज करून घेऊया. 13 आणि 1 आणि 2 किती झाले, 3 आणि छेद काय झाला दोन्हीसाठी 1च, म्हणजे 13.3/4 आणि 13.3/4. बघा विद्यार्थ्यांनो, आपण शॉर्ट ट्रिकने केलं तरी हेच उत्तर मिळालेलं आहे आणि लॉंग ट्रिकने केलं तरी हेच उत्तर मिळालेलं आहे. आता सेम इकडे सुद्धा तसंच आहे. तुम्ही शॉर्ट ट्रिक जरी वापरली तरी सुद्धा तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे बघा. अगोदर मी शॉर्ट ट्रिक वापरून बघते की इथं 12 आहे. मग आपल्याला शॉर्ट ट्रिकने काय जायला सांगितलं होतं की इकडे बघा, आपल्याला इथं 7 दिलं होतं तर आपल्याला 6 घ्यायचं होतं, आहे की नाही. मग आता इथं 12 दिलेले आहेत, म्हणजे 1 ने मायनस करा, किती येतील
11 येतील. आणि इथं 4 आणि 13 मध्ये कितीचा डिफरन्स आहे ते बघायचं आहे. 4 आणि 13 मध्ये अंतर कितीचं आहे, तर 9चं अंतर आहे. म्हणून 9 हे अंशस्थानी ठेवायचे आणि छेदस्थानी आपल्याला 13 ठेवायचे आहेत. चला विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही हे लॉंग पद्धतीने करून बघितलं तरी तुम्हाला 11.9/13 हेच उत्तर मिळणार आहे. पण विद्यार्थ्यांनो, ही शॉर्ट ट्रिक वापरताना तुम्हाला एक महत्वाची नोट तुमच्या लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे अशी आहे की तुमचा अंश जो आहे तो छेदापेक्षा नेहमीच लहान असायला पाहिजे. त्याच वेळेला तुम्हाला ही ट्रिक वापरता येणार आहे, अन्यथा तुम्हाला ही ट्रिक वापरता येणार नाही. एवढी जरी ट्रिक तुम्ही एवढी नोट लक्षात ठेवली तर ही ट्रिक तुम्ही सोप्या प्रकारे वापरू शकता आणि कमी वेळामध्ये अपूर्णांकाची गणिताची बेरीज आणि वजाबाकी करू शकता. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.